नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं सुक्क चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 1 ते 1.5 किलो चिकन आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। कसं धुवायचं त्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। त्यामध्ये टाकायचं मीठ, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा हळद। घरची असल्यामुळे मी थोडी कमी लावते, कारण की मस्त कलर येतो। मिक्स करून घेते। हळद मीठ लावल्यानंतर एक 10 मिनिटं तरी असं ठेवायचं। टोप ठेवलेला आहे गरम करायला। त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे काढायचं, किती पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं। आणि हे तेल आहे, हे शेंग तेल आहे। मी 1 पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकणार आहे तेजपत्ता 2 टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मीडियम आकाराचे 2 कांदे, मी चॉपरला बारीक करून घेतलेले आहेत। मोठे मोठे जरी केले तरी चालते। कांदा आपण भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे चिकनला मीठ लावून ठेवलं होतं, मीठ आणि हळद काढून घेऊ। चिकन सगळं मी काढून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आपल्याला काय करणार, 1-2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। मीडियम गॅसवर 1 2 ते 3 मिनिटं मी थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं। असं पाणी सुटतं बघा त्याला। त्याला अजून पण पाणी सुटेल। त्याच्यावर काय करणार आहे, मी झाकण ठेवणार आहे असं। आणि त्याच्यामध्ये आता मी परत पाणी टाकणार। गॅस मीडियमच आहे। अशा आकाराचा ग्लास आहे, 1 ग्लास मी पाणी ह्याच्यामध्ये ओतणार आहे। आणि हे पाणी आपलं गरम झालं की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये ओतायचे। पाणी बघा एकदम कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियमच। आणि खाली सुद्धा आपलं पाणी मस्त असं चिकनला सुटलेलं आहे। एवढ्यात जरी सुक्कं बनवायचे ना आपल्याला, तर एवढ्या पाण्यात पण चांगलं शिजलं जाईल। पण मी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये, म्हणजे 1 ग्लास मी पाणी ह्याच्यामध्ये गरम करायला ठेवलं होतं, ते ओतून घेणार आहे। आणि असं चांगलं पहिलं मिठामध्ये परतलं का नाही की चव पण छान लागते। आता एवढ्याच पाण्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे का, ही 10 ते 12 मिनिटं शिजवणार आहे। कारण ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही। झाकण काय करणार, पाणी वगैरे मी ठेवणार नाही, असं झाकण ठेवणार आहे। आणि बारीक गॅसवर शिजवलं तरी चालेल, मीडियम गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल, फक्त शिजवून घ्या। चिकन सुक्कं बनवायसाठी साहित्य बघा, मीडियम आकाराचे 3 कांदे बिन तेलाचे तव्यामध्ये भाजलेले आहेत। त्याच तव्यामध्ये मोठ्या आकाराचे 1 टोमॅटो भाजून घेतलेलं आहे, कट करून असं भाजून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची देठं जास्त घेतलेली, कोथिंबीर कमी घेतलेली आहे। सुक्कं खोबरं जे घेतलेलं आहे ना, 1 वाटीचा अर्धा भाग, तो पण बिना तेलाचंच मी भाजून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या, त्या पण भाजून घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं एकदम पातळ तुकडं करून घेतलेत बघा, ते पण भाजून घेतलेत हलकेसे। त्याच तव्यामध्ये नुसतंच टाकून द्यायचे, हलवायचे। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। एवढं साहित्य मी बारीक करणार आहे। आता तुम्हाला मी ह्यात सांगते, तुम्हाला हवा असेल का नाही, 1 चमचा धने मोठ्या आकाराचा, छोटा 1 चमचा जिरे, छोट्या आकाराचा चमचा जिरे, नाहीतर 1 चमचा मोठा घेतला तर अर्धा चमचा जिरे घेतलं तरी चालेल तुम्ही। 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा खसखस, असं सगळं जरी तुम्ही बारीक भाजायचं हलकंसं बारीक करून घेतलं तरी चालेल। नाही तर अशा सेम पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने जर केलं तर चालेल। एवढं वाटण मी बारीक करून घेणार आहे। बिना पाण्याचंच बघा मी वाटण करून घेतलेलं आहे। पहिलं काय केलं तर नुसतं सुक्कं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, नंतर बाकीचं सगळं एकत्र साहित्य टाकून बारीक करून घेतले। चिकन शिजत ठेवलं होतं बघा, असं तिरकं झाकण ठेवलं होतं। 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत। आणि ह्याला काय जास्त वेळ लागत नाही चिकन शिजायला। एकदम असं गाळ शिजवायचं नाही, कारण आपल्याला ह्याला परत मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं शिजवायचं आहे, त्यामुळे छान लागेल। हे बघा मस्त शिजलेलं आहे। खाली उतरून घेते। कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, 2 चमचे कांदा टाकणार आहे, म्हणजे 1 मिडियम आकाराचा कांदा। तर हा नाही टाकला तरी चालेल, अशा पद्धतीचा। आणि मसाले जे तुम्हाला मी सांगितलं की नाही, धने वगैरे, तसा 1 मोठा चमचा आणि ह्याच्यापेक्षा छोटा चमचा, अशा पद्धतीने घ्यायचं। कांदा चांगला भाजून घेते। कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। हाच कांदा तुम्ही उभा कापून जर ह्याच्यामध्ये भाजला तरी चालेल, कारण आपण ही सुक्कं चिकन बनवतोय। त्याच्यामध्ये ही जे आपण वाटण करून घेतलं होतं ना, हे सगळं मी काढून घेते। वाटण सगळं मी काढून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं आपल्याला, मीडियम गॅस आहे, 2 मिनिटं चांगलं तेल सुटस्तवर परतून घ्यायचं। मस्त असं 2 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। गॅस करणार आहे बारीक। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा चिकन मसाला, हे जी रेसिपी अपलोड केलेली आहे, छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे मी मोठा 1 चमचा टाकलेला आहे, मग तो वापरताय तो टाकायचा। आणि एक अजून एक गोष्ट, जेव्हा आपण कांदा लसूण मसाला वापरतो ना, तेव्हा ते मिठाचं प्रमाण त्या पद्धतीनंच तुम्ही टाकायचं, जास्त कमी होऊ नये। आता हे मी परतून घेते चांगलं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे, तुम्ही मसाल्याच्या प्रमाणेच मीठ टाका।
मिक्स करून घेते. गॅस बारीकच आहे. जेव्हा मसाले टाकले ना तेव्हापासून मी बारीकच गॅसवर केलेला आहे, कारण हा बर्नेल मोठ्या बर्नेलचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चिकन काढून घेऊया. असं झाऱ्यानं मी नितळून घेतलेलं आहे. चिकन मी बघा सगळं काढून घेतलेलं आहे. त्यात पाणी बिलकुल मी टाकलं नाही. जेवढं झाऱ्याचं पडलं तेवढंच. पहिले हे चांगलं मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स फक्त केलेलं आहे मसाल्यामध्ये. आता मी ह्याच्यात काय करणार आहे, म्हणजे शिजवलेलं पाणी होतं ना ते मी ह्या पळीनं 2 पळी फक्त मी टाकणार आहे. थोडंसं जास्त कमी जरी तुम्ही टाकलं तरी पण चालू शकते. 2 पळी. आणि जर तुम्हाला रस्सा बनवायचा असेल ना तर जास्त पाणी टाकून तुम्ही शिजवलं तरी पण चालेल. आणि जे पाणी आहे ना त्याचा रस्सा बनवायचा आणि हे जर सुक्का असं बनवायचं. तशा सगळ्या रेसिपी चिकन थाळी, मटण थाळी, परत डायरेक्ट चिकन न शिजवता सुद्धा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. आता हे काय करते, गॅस करते मीडियम आणि हे चांगलं मिक्स करून घेते. 2 पळी पाणी आपण टाकलं होतं शिजवलेलं, त्यानंतर नुसतं मिक्स करून घेतलेलं आहे. गॅस एकदम बारीक करणार आहे, कारण की गॅस केला होता मी मीडियम. बारीक गॅसवर सगळं केलं होतं आणि पाणी टाकल्यावर मीडियम केला होता. एकदम बारीक गॅस करणार आहे. एक जागे करून घेतलेलं आहे आणि कढईवर लक्ष ठेवायचं. मी बारीक गॅसवर एक 5 ते 7 मिनिट झाकून ठेवणार आहे. बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं तर झाकण मी काढून घेते. मस्त बघा असं एकदम सुक्क. कढईवर लक्ष ठेवायचं. कढई तुम्ही जे कोणतं पण वापरताय ना त्याच्यावर लक्ष ठेवायचं, कारण आपण ही एकदम सुक्क बनवलेलं आहे. ह्यातला मसाला तुम्ही जर रस्सा बनवत असाल तर थोडासा कमी जरी केला तरी पण चालू शकते. बघा अशा पद्धतीत झालेलं आहे. असं खूप चविष्ट लागतं. ही डायरेक्ट पण न शिजवता पण मी अशा रेसिपी अपलोड केल्यात बरं का, सुक्की वगैरे. मिक्स करून घेते. कोथिंबीरसुद्धा बघा अशी थोडीशी मी देठं पण टाकलेली आहेत बारीक कापून आणि कोथिंबीर टाकली. मिक्स करते. कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे. एकदम चविष्ट झणझणीत असं कांदा लसूण मसाला वापरून बनवलेलं आहे हे चिकन. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.